हॅलो एव्हरीवन. अक्कलकोट आणि गाणगापूरचं मनशांती देणारं दर्शन घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो आहोत एका पवित्र यात्रेसाठी, म्हणजेच आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. आता आम्ही नाश्ता केला, पण अन्वीच्या आजीने अजिबात नाश्ता केला नाही, कारण तिकडच्या हॉटेलची अजिबात हायजीन नव्हती. त्यामुळे त्यांनी नाश्ते बघून सगळं नाश्ताच केला नाही. त्याच्यानंतर पुढे आम्ही आता दर्शनाला निघालो आहोत. तर आम्ही एक प्रायव्हेट कार केली होती, जेणेकरून आम्हाला प्रवास आमचा सुखकर होईल. या संपूर्ण प्रवासातला प्रत्येक क्षण, रस्त्यातील सुंदर दृश्य आणि आईच्या दर्शनाचा दिव्य अनुभव आजच्या या ब्लॉग मध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा सुंदर भक्तिमय प्रवास. आता हेच बघा ना, देवाने बोलवल्याशिवाय अशी यात्रा घडत नाही असं म्हणतात, ते खरं आहे. आणि ही अनुभूती आम्हालाही प्रत्येक क्षणी येत होती. मनात एक वेगळीच ओढ, भक्ती आणि आनंद होता. आईच्या दर्शनाची उत्सुकता इतकी होती की संपूर्ण प्रवास कधी संपला ते कळलंच नाही आम्हाला. तर या प्रवासामध्ये आम्ही प्रायव्हेट कार केली होती, त्यामुळे फारसा असा त्रास झाला नाही प्रवासाचा. त्यामुळे खूप बरं वाटलं, कारण एसटीने जायचं म्हटलं तर थोडी धक्काबुक्की असते. त्याच्यामुळे म्हटलं की आपण स्वतःचीच अशी कार करावी. तर रिझनेबल आम्हाला रेटमध्ये कार मिळाली. त्यानंतर प्रवास हा कितीही लांब असला ना, तरी आपण दर्शनासाठी निघालो आहोत तेव्हा थकवाच जाणवत नाही. मनात एक फक्त ओढ असते की लवकरात लवकर देवाच्या चरणी पोहोचायचं आपल्याला. आपण ज्या दर्शनासाठी जात आहोत, तर त्या देवाचं, त्या देवीच आपल्याला दर्शन झालं की समाधान मिळतं, एक मनाला वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तर ह्या प्रवासामध्ये एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की या संपूर्ण प्रवासात मी तुम्हाला दिसणारच नाही, कारण कॅमेरा माझ्याच हातात होता. मला छान छान गोष्टी शूट करायच्या होत्या, एक आठवण जतन करून ठेवायची होती. म्हणून जसं मला पाहिजे तसं मी शूट करत होती, छोट्या छोट्या क्लिप्स घेत होती, कारण गर्दी सुद्धा एवढी होती ना की कॅमेरा घेऊन चालणं पॉसिबल नव्हतं. आता इथून आम्हाला जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आम्हाला फिरून जावं लागलं, जो म्हणजे जो मेन महाद्वार आहे देवीचा. तर तिथून रस्ता बंद केला होता. आणि हा जर तुम्हाला कदाचित मार्ग माहीत असेल, तर इथून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर ह्या पायऱ्या उतरून जायचं होतं देवीच्या मंदिरामध्ये. आणि थोडासा त्रास ह्यासाठी झाला की कारण अन्वीच्या आजीचे पाय दुखतात, त्यामुळे एवढं उतरणं खूप कठीण होऊन गेलं, कारण एकदम पायऱ्या डीप उतरायच्या होत्या. बघा, आपल्या मनात एक ओढ असली ना देवाला भेटण्याची, की कितीही संकट आली ना तरी आपण ते पार करून देवाला भेटण्यासाठी जातोच. आता हे बघा, आम्ही इथे लाईन मध्ये आलो आहोत आणि ही तुम्हाला लाईन दिसते, याची थोडी गर्दी दिसते, ती मुखदर्शनासाठी आहे. आणि धर्मदर्शनासाठी म्हणजे देवीच्या पायाकडे जाणारी लाईन ही वेगळीच होती, आणि ती तर खूपच होती. म्हणून आम्ही मुखदर्शनाकडे वळलो. आता म्हटलं, एवढ्या लांबून आलोय तर देवीचं दर्शन न घेता जाणं म्हणजे बरोबर नाही. त्यामुळे आम्ही मुखदर्शनाकडे वळलो. तर मुखदर्शनाची पण सुद्धा लाईन खूप होती, म्हणजे आम्हाला जवळजवळ 2 तास मुखदर्शनासाठी लागले. म्हणजे धर्मदर्शन करणारी लोक होती, त्यांना तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तर जवळजवळ 4 तास ती लोक लाईन मध्ये उभी होती. आणि 300 रुपये देऊन थेट देवीच्या पायापर्यंत दर्शन घेण्यासाठी सुद्धा होतं. पण तेव्हा असं गडबड जाणवली की 300 रुपये घेऊन सुद्धा 2 मिनिट सुद्धा देवीचं दर्शन घेऊ देत नाहीत असे तिथले सेवेकरी आहेत. असा एक गोंधळ तिथे उडाला होता. म्हणजेच भांडण सुद्धा झाली होती की तुम्ही 300 रुपये घेता आणि देवीचं दर्शन सुद्धा नीट करून देत नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की पैसे भरून एकदम 2 मिनिट सुद्धा दर्शन होत नाही देवीचं, तर चला लाईन मध्ये उभं राहून सुद्धा तेवढंच दर्शन होतं. म्हणून आम्ही छान दर्शन झालं देवीचं. आणि इथे बघा, या ज्या देवीच्या साड्या आहेत त्या आम्ही सुद्धा बघायला गेलो. म्हणजे रेट एवढे लावलेले होते ना, एक 200 रुपयाची साडी जवळजवळ 1000 रुपयाला असं त्यांनी काहीच रेट लावले होते. तर आम्ही काही साडी घेतली नाही. आता तुळजाभवानीच्या दर्शनाला जातोय, म्हणजे आपल्या कुलस्वामीच्या दर्शनाला जातोय, तर आम्ही सुद्धा घरातून एक ओटी घेतली होती. तर जेव्हा आम्ही दर्शनासाठी गेलो ना, तर ओटी देवीच्या पायाला सुद्धा लावली नाही, डायरेक्ट पोत्यामध्ये ती भरण्यात आली. खूप असा वाईट अनुभव होता. म्हणजेच देवीच्या पायापर्यंत आपण जे घेऊन जातो ना, ते सुद्धा पोचत नाही. असू दे बंधू, असू दे, हे असू दे बंधू, पैसे देईल. मस्त खूप करायची शॉपिंग. काय काय घेणार? तू बाबाचे घे पैसे. आजी 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 ना
छान दर्शन झालं. तुळजापूरहून आम्ही अक्कलकोटला आलो. जेवणाची वेळ होती त्यामुळे जेवत होतो. तर आमच्या मॅडमची बडबड तुम्ही ऐकलीच असाल. आणि तेवढ्यात पाऊस चालू झाला. तर रेड अलर्ट सुद्धा दिला होता. त्यामुळे एक मनात भीती होती की घरी पोहोचेपर्यंत पाऊस पडू नये. पण पावसाची सुरुवात झाली होती आणि आज संध्याकाळी आम्ही निघणार होतो. चला तर मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.